रात्री पर्व थोर सर्व परवाचे आगर, सर्व परवाचे आगर, सर्व परवाचे आगर. शिवरात्री पर्व थोर सर्व परवाचे आगर, सर्व परवाचे आगर. होतो अंतरी उल्लास, होतो अंतरी उल्लास. महादेव मने सुख देतो दासा पंचमुख, देतो दासा पंचमुख, देतो दासा पंचमुख.
शिवरात्री पर्व थोर सर्व पर्वाचे आगर आज दिवस सोनियाचा झाला उदय भाग्याचा अहर्निशी नाम घोष होतो अंतरी उल्हास आज दिवस सोनियाचा झाला उदय भाग्याचा महादेव मने सुख महादेव मने सुख महादेव मने सुख देतो दासा पंचमुख आज दिवस सोनियाचा झाला उदय भाग्याचा पंचाचार्या करो प्रधान
पंचचर्या करू प्रथम नमन दुसरी नमन मन्मथाला त्यांज प्रसादाने कथेचा विस्तार आचार्य सद्गुरु आम्हाला गे श्री वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा अज्ञान तिमिरन्धस्य ज्ञानाञ्जन शलाकया चक्षुरुतिमीलिनं तस्मै श्री गुरवे नमः। जय जय आदि सदाशिवा जय जय आदि सदाशिवा परब्रह्मा द्वयानंद वैभवा नमो तुझ देवादिदेवा परमेश्वरा जगद्गुरु। आता नमोजित शक्ती जी जगन्माता पार्वती अन्यजना उत्तम गती जयेची अनुग्रहे वेदा परशिवा परब्रह्मा नेनवेगा तुझा महिमा साकार हो नियामा पूर्वीशी हेतू इच्छित श्री सद्गुरु कृपे करुणा आदि नमो शिवगण जे कामर सर्वावन तयास प्रेमे शरण मे तयास प्रेमे शरण मे शिवरात्री पर्वतोर सर्व पर्वाचे आगर आज दिवस सोनियाचा झाला उदय भाग्याचा शिवहार त्रैलोक्य संबरालेख समलेखन वित्तये सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमो नमहाय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः। पवित्र पावन भूमी शिवक्षेत्र शिवग्रामामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे चालत आलेला अखंड शिवनामेत्य सोहळा ग्रंथराज परमर्ष पारायण सोहळा तथा शिवकथा ज्ञानेज्ञ सोहळा अशा मोठ्या थाटामध्ये मोठ्या उत्साहामध्ये काल 26 जानेवारी आपल्या सप्त्याला सुरुवात झाली। मोठ्या उत्साहाच्या थाटामध्ये आनंदमय वातावरणामध्ये या ठिकाणी शिवकथेच्या माध्यमातून परमर्षाच्या माध्यमातून आपल्या गावामध्ये सप्त्याची सुरुवात कितवं वरीस आहे 12वा वा म्हणजे 12 वर्ष म्हणजे एक तर पूर्ण आपलं पूर्ण होणार आहे बरं का। काही काळ अडचण आली असेल कधी बंद पडला असेल कधी चालू राहिले असेल कधी कोणता कीर्तन बंद तर पडायला नाही पण कोणता कीर्तनकार केव्हा वेळेवर यायला नसेल काही तर अडचणी येतात मला चांगलं काम करत असताना अडचणी येतात बरं। मोठ्या उत्साहामध्ये तुम्ही एवढा खूप सुंदर सप्ताह करतो तुमच्या एवढे भाग्यवान तुम्हीच म्हणून सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देऊन आमदाचा 12व्या वर्षातला हा दुसरा दिवस माझ्यासारख्या पामरताला आपल्या गावातील सर्व कार्यकारी मंडळींनी माझ्यासारख्या पामरताला ही सेवा दिलेली आहे। सेवा सुरुवात करण्याच्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा जगाचा मालक विश्वाचा मालक देवों का देव महादेव भोळा देव है कसा है भोळा है बर सब देवों का राजा जिसे कहते उसको भगवान शंकर कहते हैं। देवों का देव महादेव सगळ्या देवाचा राजा म्हणजे महादेव आहे असा असणारा भोळा भगवान परमात्मा आहे। जाता जाता एक सांगून जातो जगाच्या पाठीवर 282 देश आणि त्या 282 देशापैकी एक 4-5 देश जर सोडले तर प्रत्येक देशामध्ये ज्या देवाचं मंदिर आहे त्याला महादेव म्हणावं। काही देव आपल्या भारत देशापुरतेच महादेव का म्हणावं ज्या देवाच्या सत्तेमुळे झाडाचं पान सुद्धा हलत नाही त्यानंच हलवावं लागतं कारण मनमत माऊली परमर्षामध्ये म्हणू लागले लिंग बोलविल्या वेदू बोले लिंग चालविल्या सूर्य चाले लिंग हलविया वायू हाले सत्ता मात्र लिंगात सर्व कार्य ज्या देवाच्या सत्तेमुळे जर त्याला महादेव म्हणावं। अशा जगाच्या मालकाला विश्वाच्या मालकाला हृदय मंदिरामध्ये आपण स्मरण करूया। आदिमाया शक्ती जगन्माता पार्वती मातेला सुद्धा हृदय मंदिरामध्ये स्मरण करून शिवाच्या पंचमुखापासून उत्पन्न झालेल्या रेणुकादी श्रीमद जगद्गुरु पंचाचार्यांना हृदय मंदिरामध्ये स्मरण करून 12व्या शतकामध्ये ज्यांनी अनेक जाती धर्माच्या लोकांना एकत्रित केले ज्यांना अनेक नाव आहे समता नायक जगज्योती महात्मा बसवण्णा ज्यांनी कार्य मोठं 12व्या शतकामध्ये केले असे जगज्योती महात्मा बसवण्णा यांच्याही मंगलमयी चरणावरती कोटी कोटी अभिवंदन करून 16व्या शतकामध्ये ज्यांनी जन्म घेतला आपल्या जिल्ह्याच्या मातीमध्ये
बरं का. याच बीड जिल्ह्याच्या मातीमध्ये ज्याने जन्म घेतला, उद्या 2 तारखेला त्यांचा जन्मोत्सव आहे आणि त्यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं आपल्या गावात हा भव्य दिव्य सप्ताह आहे. कुठं जन्मले मनमत पाहू? होय, त्यांचं गाव कोणतं? कळम. वा, तुम्ही जरा सांगणार गेलं तर मला ह्यांना विचारू द्या ना. सप्ताह ह्यांच्यासाठी आपल्याला रोजच सप्ते बरं का. गावकऱ्याला माहित होऊ द्या सप्ताह काय असतो. कळम त्यांचं मुख्य गाव आणि त्यांचं आईचं गाव म्हणजे आजूळ म्हणजे नेकनूर आहे. याच कलियुगामध्ये 16व्या शतकामध्ये मनमत माऊली जन्मले. तुम्हा मला सांगितले निजू नका जागा जागा आपल्या स्वधर्माने वागा किंवा पुढे आहे बहुदगा. काल मी इकडे कीर्तनाला गेलो सांगलाला, तरीच महाराज पहिल्याच कीर्तनात चालू झालंय परिहार देवला तवर डुकल्या चालू झाल्या. आता नाही ते बी डुकल्या हांडाले एक जण. आता बघा तुम्ही तिकडे लक्ष द्या. ते कोणी का असं आता नाव घ्यायचं नाही. निजू नका जागा जागा मनमत माऊली म्हणू लागले बाबा. जीवन जास्त दिवस नाही, निजू नका. इथं नाही, संसारामध्ये निजू नका. आणि झोपलो तर मी मला काय नाही. मला कार्यकर्त्याने टाइम दिलाय 11:05 आरती. वेळेवर कीर्तन संपवायचं. रातोरातभर कीर्तन सांगितलं तर कीर्तनकार मरून गेले बरं लोकांमध्ये बदलले. वरून म्हणायचं रात्री कीर्तनकार लय संपलं महाराज, लय लवकर संपलं. लवकरच संपावं किती बी सांगा कळच ना लोकांना. कीर्तनात झोप नका म्हणले की लोक झोपतात. महाराज कथेमध्ये कसा मट चांगलं ऊन लागला मग हवा सुंदर स्टँड टाकलाय कथेमध्ये झोपतात का लोक. आता महाराज सुद्धा आहेत आमचे कथाकार. सांगतो कथेमधील कीर्तनामध्ये झोपल्यावर दुसरा जन्म टिवटिवीचाच मिळते. कशाचा? या अर्थ बघा. आता आम्ही कीर्तनाहून जाऊ द्या म्हणते महाराज झालं का कीर्तन. तो पक्षी असा पक्षी आहे माय बा. भगवान परमात्म्याकडून त्या पक्षाला 7 वर्ष आयुष्य आहे. 7 वर्ष पक्षी जगतो बर, कधी झोपत नाही. मग कीर्तनातून कथेमध्ये झोपलो की तिचा टिवटिवीचा जन्म. हातानं टाळेल मुखानं नामस्मरण जर कलियुगामध्ये घेतलो कीर्तनाला येऊन तर तुम्हाला दुसरा जन्म भगवान शंकराच्या गळ्यात मिळतो महाराज. मग कोणता जन्म घ्यायचा तुमचं तुम्ही ठरवा. मनमत माऊलीने जागृत आपणाला केले कलियुगामध्ये. असे शिवयोगी संत शिरोमणी मनमत माऊली यांच्या संजीवन समाधीला आपण सर्वांनी नतमस्तक होऊया. मनमत माऊलीचा प्रति अवतार आपण ज्यांना म्हणतो, ज्यांनी हा शिवसंप्रदाय घडवला, गावोगावी जाऊन शिवनामाचा प्रचार प्रसार करणारे महान संत वसुंधरा रत्न डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली, ज्यांनी 104 वर्ष या झोपलेल्या समाजाला घालवली. झोपलेल्या समाजाला जागृत करण्यासाठी वयाची 104 वर्ष ज्यांनी तुम्हा आम्हाला दिली असे वसुंधरा रत्न डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली. आपण त्यांना गुरुही म्हणलं आणि संतही म्हणलं. मग गुरु आणि संताकडे व्याख्या कशी होती तुम्हाला थोडक्यात सांगतो. त्यांना गुरु उग म्हणले नाही लोक. गुरु कसा असावा थोडक्यात तुम्हाला सांगतो. भक्तिस्थळ त्यांचं राहण्याचं ठिकाण गावामध्ये अहमदपूरमध्ये मोठा आहे. भक्तिस्थळवरती ते राहतात. आम्ही एका सहज शिवरात्रीची पूजा करत असताना आम्ही सहज आप्पाच्या जवळ गेलो आणि आप्पाला म्हणलं आप्पा 2 गोष्टी आम्हाला काहीतरी आज शिवरात्र आहे सांगा. आम्ही अज्ञानी पामर आहोत, तुम्ही संत आहात, तुम्ही देव आहात. आम्ही देवाला तर पाहिलो नाही परंतु देवाच्या रूपात आम्ही तुम्हाला पाहतो गुरुच्या रूपात. काहीतरी 2 शब्द ज्ञानाचे आम्हाला सांगा. आणि त्यात बोलता बोलता महाराज मी विचारला पापा तुम्हाला आज एकच प्रश्न आहे. तुम्ही 104 वर्ष जगण्याचं कारण आम्हाला सांगा. आप्पा मनातल्या मनात हसले आणि आप्पा आम्हाला म्हणू लागले बाबा तुम्हाला विचारायच्या विचारा. 104 वर्ष जगण्याचं कारण आप्पा सांगू लागले. गुरु कसा असावा हे सांगू लागलो बरं का. आप्पाने सांगितले वयाच्या 5व्या वर्षी माझ्या आई वडिलांनी मला मठाला दान केले. त्या दिवसापासून मीठ सोडला म्हणून 104 वर्ष जगण्याचं कारण हे आहे. शिवार 104 वर्ष जगण्याचं कारण आहे बाबा. जरा आम्ही पंक्तीला बसलो स्वयंपाकाला मीठ कमी केले की मागून खाता. माणसाचं आयुष्य मिठामुळे कमी होतं आम्हाला राष्ट्रसंतांनी सांगितले. तदनंतर काही काळ आम्ही महाराज त्यांचं प्रवचन ऐकलं. थोडा वेळ गेला आणि कर्नाटक राज्यामधून काही लोक आप्पाच्या जवळ आले आणि आप्पाला म्हणले देवा आम्ही लई लांबून आला. कुठून आला? कर्नाटक मधून आला. आम्हाला भाषा सुद्धा कळत नाही. असं कळालं की तुम्ही 104 वर्षाचे संत आहात आणि आमच्या गावात महादेवाचं मंदिर आम्ही स्थापन केलंय आणि त्यांचा कळस तुमच्या हातानं चढवायचे, लिंग स्थापना करायची. आज कार्यक्रम, उद्या कार्यक्रम, सोमवारी तो आहे आणि तो कार्यक्रम झाला की महाराज एकाचा वास्तुशांतीचा कार्यक्रम आहे आणि त्या मामाचा महाराज मामद्याचा कार्यक्रम आहे. असे 3 दिवस आमच्या गावात कार्यक्रम आहेत. आप्पा तुम्ही आमच्या गावात यावं. आप्पाने मनातल्या मनात हसले. तुझा वास्तुशांतीचा कार्यक्रम आहे? हो.
मग काय काय खर्च केलास? त्यानं सांगितलं, आप्पा तुम्हाला दान करण्यासाठी मी 10 तोळे सोनं घेतला. किती? 10 तोळे. बघा, वास्तुशांतीच्या माणसानं म्हणला मी 10 तोळे सोनं घेतला आणि मामद्याच्या कार्यक्रमवाल्यानं म्हणला मी 12 तोळे सोनं घेतला. तुम्हाला दान करायसाठी गुरुला काहीतरी दान करावं. आप्पा मनातल्या मनात हसले. बाबा 10 तोळे जरी सोनं घातलास तर मी तुझ्या गावात येऊ शकत नाही. 12 तोळे जरी सोनं तू मला दान केलास तर मी तुझ्या गावात येऊ शकत नाही. त्या गावकऱ्याने विचारले, आप्पा कसं काही येऊ शकत नाही? त्याने सांगितले, बाबा ज्या दिवशी तुझ्या गावामध्ये असा शिवनाम सप्ता करशील त्या दिवशी मी स्वतःच तेल घालून तुझ्या गावात येतो. शिवार तुझ्या गावात चालू झाला त्या दिवशी मी तुझ्या गावात आलो. आता येऊ शकत नाही. अगोदर सप्ताह कर मग मला ने. ही भावना महाराज राष्ट्रसंताकडे होती. शिवलिंग शिवाचार्य गुरु माऊलीकडे होती. कधी कोणाचा रुपया घेतले नाहीत. 5 ग्रॅमची अंगठी घातलो तर 5 मिनिटांमध्ये तुमच्या हातात परत. याला म्हणावं गुरु आणि याला म्हणावं संत. कारण आज डुप्लिकेट संत लय झाले. 4 कीर्तन केली की मला संताची पदवी भेटावते. दगडाच्या टाळा केल्या महाराज. जर्रा माईकचा आवाज कमी झाला आपण वाढवा म्हणतो, तेव्हा तर माईक तर नव्हतंच महाराज. काळ किती बदलला बघा. किती सुंदर आयोजन आला आता भजनाचा. कारण त्या काळामध्ये संतांनी खडे खाल्ले पण आज आपल्याला कुठेतरी पेढे खायला भेटलेले. शिवार म्हणून ज्यांनी आमच्यासारख्या कीर्तनकाराला आशीर्वाद रूपी घडवले, गायक वादक कीर्तनकार प्रवचनकार शिवकथाकार ज्यांनी आशीर्वाद देऊन या ठिकाणी घडवला ना, आज एवढा मोठा संप्रदाय ज्यांनी घडवला, असे वसुंधराजन डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य गुरु माऊलीच्या संजीवन समाधीला आपण सर्वांनी नतमस्तक होऊया. कुठलं जरी कार्य शिकायचं झालं तर त्याच्या देहाला गुरु लागतो. मी नेहमी सांगत असतो, पेटी वाजवायचं झालं तर गुरु, कथा करायचं झालं गुरु, चाल म्हणायचं झालं तर गुरु, कीर्तनाला चल म्हणणारा सुद्धा गुरु आहे. आज कुठली की ना मल्ले महाराज आल्यात. कोणती साडी घालायची ही सुद्धा गुरुच आहे. माय आज बदलावं, कालपेक्षा बदलावं. युट्यूब चालू आहे. माय खूप आनंद वाटला. इथे जाऊ का सगळे? त्यांच्याबद्दल सगळ्यांनी टाळ्या वाजवा. आता एक काम करा, सगळ्याचे नाव माझ्याजवळ लिहून द्या. तुम्हाला उद्या पगारी चालू करतो. फक्त टाळ करू तेवढं काम. खाली बसलेला सुद्धा वाटा उद्या मी टाळच घेऊन थांबा. आता खाली बसलेल्या महिलेच्या पोटात सळलं करतोय. माय मेवी असते तरी तर वाटते बरं पळत नाही. कारण ही कुणालाही घडत नाही. आनंद वाटला. आज इथलेच आहो. बरं झालं. खूप सुंदर अशा प्रकारचा योग आहे. कीर्तनाला चला म्हणणारा सुद्धा गुरु आहे महाराज. आणि गुरुची ताकद एवढी आहे. मी काही बोलतो, मी काही नाही. मी बी 10वी 3दा नापास आहो. लटक लटक के मॅट्रिक पास निघालीच नाही बरं का. पण सत्याच्या मार्गाने चाललो म्हणून महाराज कुठंतरी मला गुरुनं प्रसाद दिले. आणि मला गुरुनं प्रसाद देऊन कान मंत्र दिला. महाराज आज कुठंतरी या गादीवर थांबून 2 शब्द येडे वाकडे तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न कर. एवढी ताकद गुरु मंत्रामध्ये. कसे तुम्हाला थोडक्यात सांगतो. एक धनगर समाजाचा माणूस होता बरं का. आता समाजाची ती काही तसं धरू नका. रोज शेळ्या राखायच्या, उदरनिर्वाह भागवायचा, थोड्याचा निघाला गुरुच्या मठात अंबाजोगाईला. आणि गुरुच्या मठात गेल्यावर महाराज आता कपडे त्याला कसली घालून जावं लागते हे सुद्धा माहित नाही. लाईन लागलेली होती. गुरु मंत्र देत होते. काही लोक गुरुचे मंत्र घेत होते. स्टेजवरती गुरु बसला असताना इकडल्या बाजूला लाईन लागलेली होती. त्याला माहितीच नाही गुरुच्या जवळ कसं जावं. इकडल्या बाजूने गेला आणि गुरुच्या स्टेजवर गेला. गुरुने म्हणले, बाबा तू कोण, असा कसा आलास इकडनं? म्हणलं त्यानं म्हणलं तुम्हीच गुरु आहो का? हो म्हणले महाराज. आणि तुम्हीच कान मंत्र देताव का? हो. त्याने म्हणले, बाबा मी कान मंत्र देतो, प्रसाद देतो, पण तू लाईन मध्ये का आला नाही? इकडल्या का बाजून आलास? मला माहित नाही म्हणला. माहित नाही ना, पीछे हाट म्हणला. हिंदी बोला. त्यानं म्हणला, महाराज गुरुचा मंत्र हीच आहे म्हणला. पीछे हाट. पीछे हटच आहे म्हणा. त्याला काय कळणार? गुरु कळणार, देव कळणार. पीछे हट. प्रत्येक गोष्टीला पीछे हट, पीछे हट. बऱ्याच गोष्टीमध्ये पीछे हट. बायकोनं काय बोलली की पीछे हट. पाठच केलं. हा मंत्र कुठं कामाला आला तो मला सांगतो. गावावर महाराज गावावर पाऊस पडला. गावाच्या बाजूला असं नदी होती. त्या नदीला आला पूर. मोठी नदी होती. आणि ते माणूस शेळ्या घेऊन पाऊस उघडला की त्या नदीच्या जवळ आला. काही लोक तिथं थांबले होते. नदीला पूर आलाय, पलीकडे कसं जावं? हे ना म्हणला, महाराज तुम्ही किती येड्याव म्हणला. कधी देहाला गुरु नाही, प्रसाद नाही. कालच गुरु पौर्णिमा झाली आणि गुरुने मला मंत्र दिल्यात. बघू म्हणली आता नदी आपल्याला कसं अडवते. नदीच्या जवळ गेला, नदीच्या पाया पडला आणि नदीला म्हणला पीछे हाट. इकडली नदी इकडं आणि इकडली नदी इकडं. आणि मधून शेळ्या घेऊन सर्वजण गेले. याला म्हणावं गुरुची ताकद. गुरुदेवा
गुरुदेवाचा ही देवा गुरुदेवाचा ही देवा गुरुदेवाचा ही देवा गुरुदेवाचा ही देवा करी आपला समान तया नाही तुझे पण महाराज म्हणू लागले गुरु देवाचा देव आहे आणि त्यांच्याकडून तुम्ही अनुभव घ्या. पण कसे गुरु झाले आज गुरु कळायला तयार नाही. सासा सोनात भांडणं लावणारे सुद्धा गुरु घरोघरे उग भांडणाला म्हणू लागले. सद्गुरूने कृपा केली चित्त ममता ही नेली आता झालो मी निर्भय. सद्गुरूने कृपा केली 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 हो चित्त ममता चित्त ममता चित्त ममता ही देवी चित्त ममता चित्त ममता चित्त ममता ही देवी सद्गुरूने कृपा केली 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 सद्गुरूने जो की आपल्यातलं ममत्व या ठिकाणी दूर करून आपल्याला गुरुची प्राप्ती करून देतो याला गुरु म्हणावं. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणू लागले सद्गुरु सारिका असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी. महाराज म्हणू लागले गुरुमुळे मी तरलो ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उतरलो गुरु कृपे. सर्वांच्या देहाला गुरु असावा कारण जिथं गुरु आहे तिथं जीवन सार्थक. कितीतरी सुंदर चाल म्हणली कितीतरी सुंदर कीर्तन केलं देहाला गुरु नाही तुमचा जीवन सार्थक नाही. म्हणजे गुरुनी मला घडवला असे माझे गुरु रे 1708 सद्गुरु शंकरलिंग शिवाचार्य गुरु माऊली शिरूर अनंतपाळ यांच्याही मंगलमय चरणावरती कोटी कोटी अभिवंदन करून आपल्या गावातील आराध्य देवत गणपती बाप्पाच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होऊन भगवान शंकराच्या चरणी नतमस्तक होऊन लक्ष्मी नारायण ना हो पहिलं मंदिर मला बघायला भेटलं बघा.
हो, खूप सुंदर अशा प्रकारचं हेमाडपंथी मंदिर आपल्या गावातील अनुभव सांगतं. तसेच हनुमंतरायाच्या चरणी अशा ठिकाणी नतमस्तक होऊन सर्व गावकऱ्याच्या चरणी नतमस्तक होऊन भव्य दिव्य असा अखंड शिवनाम सप्ताहाचा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसाच्या कीर्तनरूपी सेवेसाठी उपस्थित असणारे आपल्या गावामध्ये ज्यांनी खरंच कैलासातील भगवान शंकर आणि पार्वती मातेचा संवाद शिव महापुराण ग्रंथाच्या माध्यमातून ज्यांनी या ठिकाणी श्रवण करत आहात आणि ज्यांच्या मुखातून आपण श्रवण करत असे शिवभक्तीवरण आमचे होनराव गुरुजी महाराज तीर्थजामकर गुरुमाऊलीच्या चरणी नतमस्तक, गायनाचार्य आमचे विजूभाऊ महाराज बरं का किनगाव, आमचे शिवाभाऊ मृदंग तालमणी हार्मोनियम वादक त्यांना सुद्धा या ठिकाणी नतमस्तक, स्वामी गुरुबंधू असणारे आमचे बरं का या ठिकाणी छोटीशी मूर्ती बरं कीर्ती महान खूप सुंदर असा मृदंग ते वाजवतात. सगळ्याबद्दल एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजवा. पुण्या कीर्तनकारांनी तर टाळ्या वाजवायला शिकवले. इथलेच आहेत का सगळे? होय मला सगळे इथलेच आहेत. नुसता बाहेर आल्यावर काही फरक पडला. एका गावात कीर्तनाला गेलो आणि लोक नुसत्या टाळ्याच वाजू लागले. मी म्हणलं एवढ्या टाळ्या वाजवण्याचं कारण काय म्हणल्यावर गावातल्या माणसानं म्हणलं त्या लोकांना टाळ्या वाजवायला भाड्यानं आणला. म्हणलं भाड्यानं सुद्धा लोक आणले. आता काळ बदलला. परमार्थ करणे हे सोपं झालं नाही महाराज. सप्ते चढावडी होऊ लागले. बावठाणाला 4 सप्ते, इकडे मोह्याला 5 सप्ते, अंबाजोगाईला 12 सप्ते. सप्ते भरपूर वाढले पण माणसामध्ये प्रगती नाही. ज्या दिवशी तुमच्या गावाला एक तरी कीर्तनकाराचा शब्द चांगला असेल, एक तरी कीर्तन कथाकाराचा शब्द तुमच्या गावाला चांगला वाटेल, त्या दिवशी समजायचं काही काही गावाला महाराज सप्ते 100 वर्ष झालंय. एका गावात विजू महाराज 60वा सप्ताह होता. माझं प्रसादाचं कीर्तन महाराज गावात गेलो. आता प्रसादाचं कीर्तन म्हणल्यावर आपण कोणता घ्यायचं राहते? राणा धोतराष्ट्री ज्यांनी या संप्रदायाचा कळस काढला आणि या संप्रदायाचा ज्यांनी पाया रचला अशी मनमत माऊली. तिकडं मनमत माऊली झाले आणि तिकडं वारकरी संप्रदायामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज आले. तेवढाच फरक. इकडे लक्ष्मण महाराजांनी 5,500 अभंग लिहिली. इकडे तुकोबा रायाने 5,000 अभंग लिहिले ना गाता. मनमत माऊलीने परमरहस्य ग्रंथ लिहिला सुंदर तुमच्या आमच्यासाठी. आणि याच कलियुगामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी असा ग्रंथ लिहिला. बघा बरं का दोघांचा इतिहास सारखा आहे. मनमत माऊलीनेही संसार केला नाही आणि माझ्या ज्ञानेश्वर माऊलीनेही संसार केला नाही. मनमत माऊलीनेही संजीवन समाधी घेतली आणि संत ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली. महाराज थोडा तरी आम्ही संतांचा विचार करावं. पण अनेक संत वीरशैव संप्रदायामध्ये सुद्धा होऊन गेले आणि त्यापैकी असणारे एक महादेव प्रभू नावाचे संत झाले. राहणार वाई, तालुका जाम, जिल्हा सातारा या एका छोट्याशा घराण्यामध्ये एक संत होऊन गेले महाराज. त्यांचं नाव महादेव प्रभू आणि हे महादेव प्रभू एका स्वामी कुळामध्ये जन्माला आले. बघा बर का संत काही कुण्या श्रीमंत घराण्यामध्ये जन्माला आले नाहीत. श्रीमंत घरामध्ये जन्माला येणारा एकच संत म्हणजे तुकोबा राय. किती लाखाची जागीरदारी होती मामा? बाबा किती लाखाची जागीरदारी होती? 5 लाखाची 65. वा त्याला म्हणावं वारकरी टाळ्या वाजवा. खरंच बाबाचं वय बघा किती आहे. एसटी फुकट आहे का बाबा? हा एवढा रातभरी नाही गेला म्हणून एसटी फुकट झाली. लय बी फिर नको. आता आहे का मला हार्ट अटॅकचा झटका आला. कंडक्टरनंच नेलं उचलून. लय बी फिरू नका महाराज. काळ बदलला. 65 लाखाची जागीरदारी तुकोबा रायाकडे गरिबीमध्ये दान केली आणि या देशातली पहिली कर्जमाफी तुकोबा रायाने केली. गरिबीतून परमार्थ साधला. बायकोला सुद्धा तुकोबा राय कळाले नाहीत. कळाले का? जा तुझी ताटी त्या पंढरपूरच्या महाराज वाळवंटामध्ये बसू दे म्हणायची तुकोबा रायची बायको. आणि बायकोला कधीच नवरा कळाला नाही. आता तर सोडून द्या हो. काल पैसे पडले का? माझं कीर्तन तुमच्या या भव्य दिव्य मंडपामध्ये खरंच माझ्या आई वडिलाचं काहीतरी पुण्य म्हणून आज हा योग मला पडला. तुम्ही परमभाग्यात, मी परमभाग्यात महाराज. कारण का आजचा जो दिवस आहे सोमवार, प्रदोष आणि शिवरात्री तिन्ही मिळाचा संगम आहे. म्हणून महाराज आज एवढं श्रेष्ठ आहे की कारण आपल्या देशामध्ये या तिन्ही संगमावर प्रयागराज येथे खूप सुंदर अशा प्रकारचा महाराज कुंभमेळा लागलेला. रिकॉर्ड ब्रेक झालं महाराज आपल्या हिंदू धर्माचं. रिकॉर्ड ब्रेक. एवढं लोक त्या ठिकाणी येऊ लागले. शक्य असेल तर तुम्ही बी जावा बरं का. शक्य असेल तर म्हणतो का कुंभमेळ्याला का जावं? आजचा जो दिवस आहे स्नानासाठी महाराज आजच्या दिवसामध्ये 20 लाख लोकांनी स्नान केले. ही रिकॉर्ड ब्रेक आहे. किती सुंदर आपला देश आहे. कवा म्हणलो आपण काल झेंडावंदन केला आणि सांगितलं बाबा किती सुंदर अशा प्रकारचा देश आहे. मनमत माऊली म्हणू लागले पुण्यवंता तो
पुण्यवंत म्हणू लागले, आमचे तुकोबाराय काय म्हणू लागले, पवित्र ते कुळ पावन तो देश. असा असणार आपला देश आहे आणि त्या देशामध्ये आमचा जन्म झाला. आम्ही परमभाग्य आहोत. आज कुंभमेळ्याच्या वाटेवर जर आम्ही बघायचं तर रोज 500 लोक बाहेरल्या देशातून येऊन स्नान करू लागले. ज्याला भाषा कळत नाही, ज्याला धर्म कळत नाही महाराज, असे सुद्धा लोक येऊन त्या कुंभमेळ्यामध्ये स्नान करून चालले. शक्य असेल तर आम्ही जावं, कारण हा कुंभमेळा महाराज 144 वर्षाच्या नंतर आपल्या देशामध्ये लागला. आता पुढला कुंभमेळा 3 वर्षाच्या नंतर आपला नाशिकला लागणार आहे. आपण नशीबवान आहोत, आपल्या महाराष्ट्रामध्ये कुंभमेळ्याचं ठिकाण आहे महाराज. कुंभमेळा कुठे लागत नाही. कुंभमेळा कुठं लागतो तुम्हाला सांगतो, जेव्हा समुद्रातून, सत्ययुगामध्ये समुद्रामधून अमृत बाहेर आलं आणि त्या अमृतातल्या तांब्यातून 4 थेंब 4 जागी पडले, म्हणून कुंभमेळा कलियुगामध्ये लागतो. 1 नंबरचं ठिकाण प्रयागराज, 2 नंबरचं ठिकाण हरिद्वार, 3 नंबरचं ठिकाण उज्जैन आणि 4 नंबरचं आपलं महाराष्ट्रामध्ये नाशिक असणारं ठिकाण आहे. म्हणून महाराज शक्य असेल तर जावा. काय कारण गावाला मला लई नियमाची घटली. तुमच्या गावात रोज भजन होते का? एका गावात मी कीर्तनाला गेलो, तुमचं भजन जरा कच्चं आहे. त्याने म्हणले महाराज आमच्या आजची ही सेवा माझ्यासारख्या पामर्ताकडे आलेली आहे आणि सेवेचं फळ साधत असताना आजचा जो सेवेसाठी निवडलेला खूप असा सुंदर योगा आहे. म्हणून महाराज आजच्या दिवशी अभंग अनेक होते. काही जणांची विनंती, महाराज आज शिवरात्रीचा दिवस आहे, थोडं शिवरात्रीचं महत्व आम्हाला सांगा. म्हणून महाराज त्या शिवरात्रीचं महत्व सांगणारा जो अभंग महादेव प्रभूंनी लिहिला, एका गरीब घराण्यामध्ये जन्माला येऊन महादेव प्रभूने शिखर शिंगणापूरची वारी केली आणि तो भोळा देव महादेव प्रभूच्या जीवनामध्ये प्राप्त झाला. आणि त्याच भोळ्या देवाच्या कृपेनं संत महादेव प्रभूने तुमच्या आमच्या समोर अभंग ठेवला. अभंगाचं पहिलं चरण.
शिवरात्री पर्व थोर सर्व पर्वाचे आगर, सर्व पर्वाचे आगर अशी असणारी शिवरात्र ही सर्व पर्वाचा राजा म्हणजे शिवरात्री आहे. एक 4-5 मोजके जर उपास धरले तर महिला मंडळ दुसरे उपास करू नका बरं.